आयुष्यात एकटेपणा असतो. आपण फेसबुक उघडतो, कुणी काय पोस्ट केलंय, कोण कोणाची मापं काढतंय हे बघतो. कुणीतरी गाडी घेतलेली असते, कुणाचा तरी साखरपुडा झालेला असतो. आपण वैतागून इन्स्टा उघडतो, मग व्यायाम सुरू होतो. रील बघणे, वर ढकलणे, कुणाला तरी पाठवणे, मेंदू आणि बोट यांचं खतरनाक कोऑर्डिनेशन. मग यात पण वैताग येतो. कारण सेम असतं. फेसबुक, इन्स्टा दोन्हीकडे आपला इनबॉक्स कोरडा असतो. या दुष्काळी पट्ट्यात पावसाची सर यावी तसा एक मेसेज येतो. हाय, एंजल प्रिया, मित्राने गंडवलेला सीन, मेसेजवर रिकामं होणारं बँक खातं, या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण आपण दुनियादारी मधली मिनल होतो. हायचा रिप्लाय देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेला प्रसंग. काही जणांचा विषय पुढे सरकतो, काही जणांचा सरकत नाही. पण हैदराबादमध्ये राहणाऱ्या पियुषचा विषय पुढे सरकला. अगदी लिव्ह इन रिलेशनशिप, लग्न इथपर्यंत गेला. थांबला कुठे? तर एका खुनावर. हातावरचा टॅटू, 4 सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज आणि आपली बायको पुरुष असल्याचं सत्य समजल्यानंतर केलेल्या खुनावर. ही स्टोरी एका ऑनलाईन प्रेमाची, विश्वासघाताची, पाठलागाची आणि हत्येची सुद्धा. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पियुष कुमार, सध्या वय वर्ष 20. साधारण 3 वर्षांपूर्वी पियुषला फेसबुकवर एक मेसेज आला. त्याने रिप्लाय केला. अकाउंट मुलीचं होतं. नाव सांगितलं निशा. दोघांचं बोलणं सुरू झालं. अशातच पियुषला इन्स्टावर सुद्धा मेसेज आला. त्या मुलीने नाव सांगितलं पूनम. भाई आपला स्ट्रेट लोंडा. दोन्हीकडे बोलायला लागला. दिवस रात्र मेसेज सुरू झाले. बोलणं अगदी गोड गोड सुरू होतं. दोन्ही दगडांवर पाय ठेवलेल्या या वाटशाला एक गोष्ट समजली. तो फेसबुकवर ज्या निशाशी बोलत होता तीच इंस्टाग्रामवर पूनम होती. आता आपण गणलोय, गुलीगत धोका झालाय, असला विचार पियुषने केला नाही. उलट त्याने विचार केला, आपण दोन्हीकडे एकाच मुलीच्या प्रेमात पडलोय. हीच आपली जुलियट, हीच आपली हीर, हीच आपली मुमताज आणि हीच पारो. आता हीच पारो देवदास कशी ठरली हे नंतर सांगतो. असो, पियुष आणि निशाचं जमलं. दोघं सोशल मीडियावर बोलायला लागले. बोलणं वाढलं, जवळीक वाढली. मध्ये स्क्रीनचा पडदा होता. या दोघांनी ठरवलं, प्रेमापेक्षा काही मोठं नाही. निशा हैदराबादला आली. अंगात साडी, लांब केस, अगदी फोटोत दिसायची तशीच. पियुषला त्याचं प्रेम मिळालं होतं. 2 अकाउंट्सवरूनही निशा आपल्याशीच बोलायची. त्यामुळे लॉयल्टीच्या परीक्षेत ती पास झाली होती. दोघं भेटण्यावर थांबले नाहीत. मागच्या काही महिन्यांपासून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. एकदम हॅप्पी कपल. फेसबुक ते लिव्ह इन. विषय काळजाचा. पण या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एक राडा होता. पियुष अनेकदा निशाशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचा, पण निशा त्याला नकार द्यायची. हे वारंवार घडायचं. ती नको म्हणायची, पण कारण सांगायची नाही. पियुषला वाटलं हिचा आपल्यावर पूर्ण विश्वास नसेल, लिव्ह इन मुळे ही तयार नसेल. त्यातून त्याने तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. बांगेत कुंकू भरलं, फुल डोळ्यात पाणी सीन. लग्नाला कायदेशीर मान्यता मिळाली नसली तरी दोघांसाठी या लग्नाचं महत्व होतं. निशाने सुद्धा आपल्या हातावर पियुषच्या नावाचा टॅटू काढला. फुल फ्लेज लव्ह स्टोरी सुरू झाली. आता कुंकवापुरतं का होईना लग्न झालंय, सोबत राहतोय, प्रेम आहे. या सगळ्यातून पियुषने पुन्हा जवळीक साधायचा प्रयत्न केला. पण निशा नकारावर ठाम होती. ती कधी मूड नाहीये म्हणायची, कधी व्रत आहे सांगायची. पियुषला जवळीक काही साधू द्यायची नाही. या सगळ्यात काही दिवस गेले आणि मग आला या प्रकरणातला सगळ्यात खतरनाक ट्विस्ट. पियुषने निशाला दाढी करताना पाहिलं. त्याने याबद्दल विचारणा केली आणि निशाचं बिंग फुटलं. निशा पुरुष आहे हे सत्य त्याला समजलं. निशाचं खरं नाव चंदन कुमार. निशा हे सुद्धा फेक अकाउंट आणि पूनम हे सुद्धा फेक अकाउंट. आता एवढे दिवस कसं कळलं नाही असा प्रश्न पडू शकतो. पण चंदन कुमार क्रॉस ड्रेसर होता. म्हणजे त्याला बायकांसारखं राहायला आवडायचं. यातूनच त्याने केस वाढवले होते. तो कपडे अगदी बायकांसारखेच घालायचा. त्यामुळे त्याला ऑनलाईन बघून डाऊट आला नाही आणि सोबत राहायला लागल्यावर कधीच जवळीक न साधल्यामुळे संशय आला नाही. पण आपण ज्याच्यावर निशा म्हणून प्रेम केलं तो प्रत्यक्षात चंदन कुमार निघाल्यानं आणि तो गे असल्यानं पियुषचा पारा चढला. त्याला हे नातं नको होतं. या दोघांमध्ये यावरून वाद झाले. हे वाद टोकाला गेले आणि पियुष घर सोडून निघून गेला. पिक्चरमध्ये इंटरवल आला. दुसऱ्या हाफमध्ये या पिक्चरने बेकार गती घेतली. 25 जून राजकोट पोलिसांना शापर वेरावल परिसरातल्या मस्कत फाटकाजवळ रेल्वे भिंतीला लागून एक मृतदेह सापडला. मृतदेह पूर्णपणे कुजलेला. नुसती बॉडी बघून ओळख पटवणं अवघड होतं. पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता हा मृतदेह एखाद्या महिलेचा असावा, कारण तिच्या अंगावर जीन्स आणि टॉप होता. पण केस लांब सडक होते. हातावर एक टॅटू सुद्धा होता. पियुष. पोलिसांनी बॉडी पोस्टमार्टमला पाठवली तेव्हा त्यांना समजलं हा महिलेचा नाही, पुरुषाचा मृतदेह आहे. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. सगळ्या शक्यता तपासून पाहिल्या.
तांत्रिक पुरावे, टॉवर लोकेशन हे सुद्धा पाहिलं, पण त्यातून ठोस पुरावा सापडला नाही. मग पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक करायला सुरुवात केली, पण सीसीटीव्ही मध्येही काहीही ठोस मिळत नव्हतं. अनेक सीसीटीव्ही चेक केल्यावर पोलिसांना 4 सेकंदांचं एक फुटेज हाती लागलं. त्यात एक माणूस ओझरता दिसला. पोलिसांनी या माणसाला ट्रॅक करायचं ठरवलं. तेव्हा राजकोटच्या या भागात एका माणसाकडे रोजंदारीवर मजूर कामाला येतात हे समजलं. या माणसाला 4 सेकंद दिसणारी ती व्यक्ती दाखवण्यात आली आणि त्याने या व्यक्तीला ओळखलं. नाव पियुष. मृत पुरुषाच्या हातावर टॅटू होता तो पियुष याच नावाचा. लागलीच पोलिसांनी सूत्र हलवली आणि पियुष कुमारला अटक झाली. पियुषने आपण चंदन कुमार उर्फ निशा उर्फ पूनमचा खून केल्याची कबुली दिली. पण खून करण्याचं कारण फक्त विश्वासघात किंवा राग नव्हता, पाठलाग सुद्धा होता. हैदराबादमध्ये हे दोघं राहत होते, पण आपल्या बायकोला साडी वगैरे घालून दाढी करताना पाहिल्यावर पियुष सटकला आणि भांडणाला कंटाळून हैदराबादमधून निघून गेला. तिथून तो आला उत्तर प्रदेशला, पण तिथे चंदन कुमारने त्याचा पाठलाग केला. त्यामुळे त्याने यूपी सोडला आणि तिथून गेला राजस्थानला, पण चंदन कुमार तिथे सुद्धा आला. मग पियुषने राजस्थान सोडलं, तो गुजरातला आला. राजकोटला एका ठिकाणी काम करायला लागला. देवदास झालेल्या चंदन कुमारने तिथेही पाठलाग केला आणि एका फॅक्टरीमध्ये पियुष काम करत असताना चंदन कुमार तिथे जायचा, राडा करायचा, परत सोबत राहा, सगळं नीट करू याची मागणी करायचा. 21 जूनला सुद्धा असंच झालं आणि यावेळी पियुषचा पारा चढला. त्याने आपण बोलून सगळं मिटवूया असं म्हणत चंदन कुमारला रेल्वे फाटकाजवळ नेलं आणि तिथे नेऊन डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्याने आपल्याला फसवलं, स्वतः पुरुष असून बाई म्हणून राहिला आणि कामाच्या ठिकाणी येऊन त्रास दिला म्हणून त्याला मारलं अशी कबुली पियुषने दिली. पण फेसबुकवरच्या हाय मेसेजचा प्रवास संपला तो असा: एंजल प्रियापेक्षा निशा डेंजर निघाली.